ची बातमी आपण पाहूयात। भांडूपमध्ये फेरीवाल्यांच्या विरोधामध्ये मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे। भांडूप खडी मशीन परिसरामध्ये फेरीवाल्यांचा सध्या हैदोस पाहायला मिळतोय। अनधिकृत फेरीवाल्यांमुळे वाहतुकीमध्ये अडथळे आले तर बाजूला होण्यास सांगितल्यावर फेरीवाल्यांनी सामान्य नागरिकांसोबत वाद घातला आणि त्यानंतर मात्र आता मनसेने आक्रमक भूमिका घेतलेली आहे। चल निकल फटाक से, इधर ट्रैफिक जाम होने के लिए आते तुम लोग। हाँ? कितना पाउती है? कितना पाउती है? वो बोला धंधा लगाने के लिए। हाँ? चल, ये गाड़ी काट पटकन चल। पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचं लोकार्पण करण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण पार पडलं। सुनेत्रा पवार, मुरलीधर मोहोळ यांची उपस्थिती होती। उड्डाणपुलाच्या उद्घाटनाच्या वेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण आली। दुमजली उड्डाणपुलाबाबतच्या अडचणी दादांनी सोडवल्या असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं। दादांनी सर्वांना विश्वासात घेतलं आणि काम केलं असं देखील मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटले आहे। एकात्मिक दुमजली पूल बांधण्याकरता वेगवेगळ्या ज्या अडचणी होत्या त्या अडचणी सोडवण्यामध्ये अजितदादांनी पुढाकार घेतला। पूल पाडणे आणि नवीन पूल बांधणे हे मला असं वाटतं अतिशय मोठं आणि महत्त्वाचं काम होतं, पण दादांनी सगळ्यांना विश्वासात घेतलं आणि विविध पक्षांचे नेते असतील, सर्व लोक एकत्रित आल्यामुळे त्या ठिकाणी हे काम होऊ शकलं। एकात्मिक दुमजली पूल बांधण्याकरता लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।